गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण क्वेश्चन नंबर 7 समजून घेणार आहोत. क्वेश्चन नंबर 7 आहे, सारिका बँक लिमिटेड हॅज अन ॲथोराइज कॅपिटल ऑफ ₹10 lakh इन इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 ईच. सारिका बँकेचं ॲथोराइज कॅपिटल दिलेलं आहे 10 लाख रुपये, जे इक्विटी शेअर्सच्या स्वरूपामध्ये आहे. एका शेअरची जी व्हॅल्यू आहे ती ₹100 आहे. टोटल अमाऊंट दिलेली आहे आणि एका शेअरची व्हॅल्यू दिलेली आहे. याच्यावरून आपल्याला नंबर ऑफ शेअर्स काढता येतील. म्हणजेच 10 लाख भागिले 100 असं केलं तर नंबर ऑफ शेअर्स येतील 10,000. म्हणजे ॲथोराइज शेअर्स आहेत 10,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 ईच. अशा प्रकारे टोटल अमाऊंट दिलेली आहे त्याची 10 लाख रुपये. ॲथोराइज कॅपिटल हे शेड्यूल नंबर 1 मध्ये कॅपिटल या शेड्यूलमध्ये शो केलं जाते. त्याची टोटल मात्र विचारात घ्यायची नाही, फक्त त्याला शो करायचं आहे. त्यानंतर इट्स ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31 मार्च 2015 वाज ॲज फॉलोज. त्याची ट्रायल बॅलन्स दिलेली आहे सारिका बँकेची 31 मार्च 2015ची. यामध्ये दिलेला आहे इश्यू अँड सबस्क्राईब कॅपिटल 5,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 ईच. 5,000 शेअर्स आहेत आणि एका शेअरची व्हॅल्यू आहे ₹100. 5,000 गुणिले 100 म्हणजे टोटल व्हॅल्यू आहे 5 लाख रुपये. तर इश्यू अँड सबस्क्राईब कॅपिटल निर्गमित केलेले आणि वसूल झालेले जे भांडवल आहे ते पहिल्या शेड्यूलमध्ये, शेड्यूल नंबर 1 मध्ये कॅपिटल या शेड्यूलमध्ये घेतलं जाते. याची टोटल विचारात घ्यायची आहे. मात्र ॲथोराइज कॅपिटलची टोटल विचारात घ्यायची नाही आहे, फक्त ते शो करायचं आहे. त्यानंतर दुसरं पद दिलेलं आहे बॅलन्स विथ अदर बँक. बॅलन्स विथ अदर बँक या नावाचं एक शेड्यूल आहे, शेड्यूल नंबर 7. बॅलन्स विथ बँक अँड मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस या 7व्या शेड्यूलमध्ये या पदाची नोंद केली जाईल, शेड्यूल नंबर 7 मध्ये. त्यानंतर आहे प्रिमायसेस आणि ऑफिस कार या दोन्ही पदाची नोंद शेड्यूल नंबर 10 मध्ये फिक्स असेट्स या शेड्यूलमध्ये केली जाईल. शेड्यूल नंबर 10 आहे फिक्स असेट. या शेड्यूलमध्ये प्रिमायसेस आणि ऑफिस कार दोन्ही पदांची नोंद करायची आहे. त्यानंतर आहे मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस या नावाचंच एक शेड्यूल आहे, शेड्यूल नंबर 7. शेड्यूल नंबर 7 आहे बॅलन्स विथ बँक अँड मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस. या 7व्या शेड्यूलमध्ये या पदाची नोंद करायची आहे. त्यानंतर आहे बिल्स डिस्काउंटेड अँड परचेस. बिल्स डिस्काउंटेड अँड परचेस हा घ्यायचा आहे शेड्यूल नंबर 9 मध्ये. बिल्स डिस्काउंटेड अँड परचेस म्हणजे त्या बँकेनं आपल्या ग्राहकांना दिलेलं एक प्रकारचं कर्ज आहे आणि म्हणून ते घ्यायचं आहे शेड्यूल नंबर 9 मध्ये ॲडव्हान्सेसमध्ये. त्यानंतर आहे फर्निचर दिलेलं आहे. फर्निचर हे फिक्स असेट आहे आणि म्हणून ते शेड्यूल नंबर 10 मध्ये घ्यायचं आहे, शेड्यूल नंबर 10 आहे फिक्स असेट. त्यानंतर आहे फिक्स डिपॉझिट. फिक्स डिपॉझिट घ्यायचं आहे शेड्यूल नंबर 3 मध्ये. शेड्यूल नंबर 3 आहे डिपॉझिट्स, बँकेकडे आलेल्या ठेवी. तर यामध्ये फिक्स डिपॉझिट म्हणजे स्थिर मुदती ठेवी आलेल्या आहेत, तर त्या शेड्यूल नंबर 3 मध्ये घ्यायचे. त्यानंतर करंट अकाउंट म्हणजे करंट डिपॉझिट, चालू ठेवी, यासुद्धा शेड्यूल नंबर 3 मध्ये घ्यायच्या आहेत. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट नावाचं शेड्यूल आहे, 8वं शेड्यूल आहे. त्या शेड्यूलमध्ये इन्व्हेस्टमेंट घ्यायची आहे. इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू आहे 12,50,000. चुकीने या ठिकाणी 1,25,000 झालेलं आहे, परंतु ती अमाऊंट आहे 12,50,000 रुपये. त्यानंतर सेविंग डिपॉझिट आहे, दिलेलं आहे सेविंग डिपॉझिट. ते घ्यायचं आहे शेड्यूल नंबर 3 मध्ये. शेड्यूल नंबर 3 आहे डिपॉझिट. या 3ऱ्या शेड्यूलमध्ये सेविंग डिपॉझिट घ्यायचं आहे. त्यानंतर आहे इंटरेस्ट ऑन कॅश क्रेडिट. इंटरेस्ट ऑन कॅश क्रेडिट हे घ्यायचं आहे शेड्यूल नंबर 13 मध्ये. शेड्यूल नंबर 13 आहे इंटरेस्ट अर्न किंवा इंटरेस्ट रिसिव्ड, त्या बँकेनं कमविलेलं, प्राप्त केलेलं व्याज. त्यानंतर आहे इंटरेस्ट ऑन ओव्हरड्राफ्ट. हे सुद्धा शेड्यूल नंबर 13 मध्ये घ्यायचं आहे, कारण ओव्हरड्राफ्ट
हा बँकेने दिलेला कर्जाचा एक प्रकार आहे आणि त्याच्यावर जर व्याज मिळत असेल तर ते बँकेचं उत्पन्न आहे आणि म्हणून त्याला घ्यायचं आहे शेड्यूल नंबर 13 मध्ये. त्यानंतर आहे डिस्काउंट ऑन बिल्स डिस्काउंटेड. बँकेनं जे बिल डिस्काउंटेड केलेलं आहे त्याच्यावर बँकेला डिस्काउंट मिळालेला आहे आणि म्हणून हे सुद्धा बँकेचं उत्पन्न आहे आणि म्हणून ते सुद्धा शेड्यूल नंबर 13 मध्ये इंटरेस्ट अर्न या शेड्यूलमध्ये घ्यायचं आहे. त्यानंतर आहे रिझर्व्ह फंड. रिझर्व्ह फंड घ्यायचं आहे शेड्यूल नंबर 2 मध्ये. शेड्यूल नंबर 2 आहे रिझर्व्ह अँड सरप्लस. त्यानंतर स्टॅच्युटरी रिझर्व्ह हा प्रिव्हियस इयरचा बॅलन्स दिलेला आहे स्टॅच्युटरी रिझर्व्हचा, तो सुद्धा शेड्यूल नंबर 2 मध्ये घ्यायचा आहे. त्यानंतर आहे कॅश इन हँड. कॅश इन हँड घ्यायचं आहे शेड्यूल नंबर 6 मध्ये. शेड्यूल नंबर 6 आहे, 6चं नावच आहे कॅश अँड बॅलन्स विथ RBI, म्हणजे त्या बँकेकडे असणारी रोख रक्कम आणि रिझर्व्ह बँकेकडे असलेली शिल्लक नावाचं 6वं शेड्यूल आहे. त्या 6व्या शेड्यूलमध्ये कॅश इन हँड घ्यायची आहे. त्यानंतर लोन्स अँड ॲडव्हान्सेस. लोन्स अँड ॲडव्हान्सेस घ्यायचं आहे शेड्यूल नंबर 9 मध्ये. शेड्यूल नंबर 9 आहे ॲडव्हान्सेस, म्हणजे बँकेने आपल्या ग्राहकांना दिलेलं कर्ज. बँकेने आपल्या ग्राहकांना किंवा इतरांना व्यापाऱ्यांना दिलेलं कर्ज, तर त्यामध्ये शेड्यूल नंबर 9 मध्ये लोन्स इन ॲडव्हान्सेस घ्यायचं आहे. त्यानंतर कॅश क्रेडिट अँड ओव्हरड्राफ्ट, ते सुद्धा शेड्यूल नंबर 9 मध्ये. त्यानंतर आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 1/4/2014. ट्रायल बॅलन्स दिलेली आहे 2015ची 31 मार्च 2015 आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा हा जो बॅलन्स दिलेला आहे हा आहे 1/4/2014, म्हणजे हा आहे प्रिव्हियस इयरचा आणि प्रिव्हियस इयरचा असल्यामुळे तो घ्यायचा आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा जो मुख्य फॉर्मॅट आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं मुख्य फॉर्मॅट, त्या मुख्य फॉर्मॅटमध्ये तिसरं जे हेड आपण घेतो नेट प्रॉफिट किंवा लॉस, त्यामध्ये पहिलं पद घेतलं जाते तिसऱ्या हेड खाली करंट इयरचा नफा आणि त्याच्या खाली प्रिव्हियस इयरचा नफा. तर त्या ठिकाणी हे पद घ्यायचे आहे. या पदाची जी काही अमाऊंट आहे ती त्या ठिकाणी घ्यायचं आहे. म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या मुख्य फॉर्मॅटमध्ये तिसऱ्या हेड अंतर्गत ही अमाऊंट घ्यायची आहे. त्यानंतर आहे वर्कर्स प्रॉव्हिडंट फंड. वर्कर प्रॉव्हिडंट फंड ही जी अमाऊंट आहे ही घ्यायची आहे शेड्यूल नंबर 5 मध्ये. शेड्यूल नंबर 5 आहे अदर लॅबिलिटीज अँड प्रोव्हिजन्स. त्यानंतर बॉरोविंग फ्रॉम अदर बँक. बॉरोविंग नावाचं शेड्यूल आहे आपलं 4थं शेड्यूल. त्यामध्ये घ्यायचं आहे बॉरोविंग फ्रॉम अदर बँक, इतर बँकेकडून घेतलेलं कर्ज, ही बँकेची देयता आहे. त्यानंतर रेंट रिसिव्ड. रेंट रिसिव्ड, बँकेला रेंट प्राप्त झालं म्हणजे ते बँकेचं उत्पन्न आहे आणि म्हणून ते उत्पन्न शेड्यूल नंबर 14 मध्ये अदर इन्कम मध्ये घ्यायचं आहे. कारण उत्पन्नाचे बँकेच्या उत्पन्नाचे 2च शेड्यूल आहेत, शेड्यूल नंबर 13 आणि 14. इंटरेस्ट आणि डिस्काउंट शेड्यूल नंबर 13 मध्ये घेतलं जाते, तर बाकीचे जे पद आहेत ते शेड्यूल नंबर 14 मध्ये घेतले जातात आणि म्हणून शेड्यूल नंबर 14 जो आहे अदर इन्कम, त्यामध्ये रेंट रिसिव्ड हा पद घ्यायचा आहे. त्यानंतर आहे सॅलरी अँड ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. सॅलरी अँड ऑपरेटिंग एक्सपेन्सेस हा पद जो आहे हा शेड्यूल नंबर 16 मध्ये घ्यायचा आहे. कारण शेड्यूल नंबर 16चं नावच आहे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस, संचालनाचा खर्च. त्यानंतर अनक्लेम डिव्हिडंड शेड्यूल नंबर 5 मध्ये. शेड्यूल नंबर 5 आहे अदर लॅबिलिटीज अँड प्रोव्हिजन. कमिशन म्हणजेच बँकेला मिळालेलं कमिशन असं त्याचा अर्थ आहे आणि बँकेला मिळालेलं कमिशन हे बँकेचं उत्पन्न आहे आणि म्हणून ते शेड्यूल नंबर 14 मध्ये घ्यायचं आहे. त्यानंतर बॉरोविंग फ्रॉम RBI. बॉरोविंग नावाचं जे 4थं शेड्यूल आहे त्यामध्ये हे पद घ्यायचं आहे बॉरोविंग फ्रॉम RBI. त्यानंतर कॅश विथ RBI. कॅश विथ RBI 6वं शेड्यूल आहे कॅश अँड बॅलन्स विथ RBI. त्यामध्ये 6व्या शेड्यूलमध्ये कॅश विथ RBI ही अमाऊंट घ्यायची आहे. त्यानंतर आहे इंटरेस्ट पेड ऑन डिपॉझिट. इंटरेस्ट बँकेने पेड केला म्हणजे हा बँकेचा खर्च झाला आणि खर्चाचं शेड्यूल आहे शेड्यूल नंबर 15 आणि 16, परंतु हा इंटरेस्ट असल्यामुळे तो शेड्यूल नंबर 15 मध्ये. शेड्यूल नंबर 15चं नाव आहे इंटरेस्ट एक्सपेंडेड किंवा इंटरेस्ट पेड. इंटरेस्ट पेड ऑन डिपॉझिट, बँकेकडे ज्या ठेवी ठेवल्या गेल्या त्याच्यावर बँकेनं इंटरेस्ट पेड केलं आणि म्हणून ते शेड्यूल नंबर 15 मध्ये घेतलं जाईल. त्यानंतर आहे इंटरेस्ट ऑन बँक बॉरोविंग. बँकेनं जे कर्ज घेतलं होतं त्या कर्जावर बँकेनं व्याज दिलं, बँकेला व्याज द्यावं लागेल
कारण बँक दुसऱ्याकडून जे कर्ज घेईल त्याच्यावर बँकेला व्याज दुसऱ्यांना द्यावं लागेल, ज्याच्याकडून कर्ज घेतलं असेल त्याच्याकडे. आणि म्हणून हा बँकेचा खर्च आहे तो शेड्यूल नंबर 15 मध्ये इंटरेस्ट एक्सपेंडेड मध्ये घेतला जाईल. त्यानंतर नॉन बँकिंग असेट्स हा जो पद आहे हा शेड्यूल नंबर 11 मध्ये घेतला जाईल. नॉन बँकिंग असेट्स हा आहे अदर इन्कम, बँकेचं उत्पन्न आहे म्हणजे अदर इन्कम आहे, अदर इन्कम मध्ये दाखवलं जाईल. त्यानंतर ऑडिट फीज आणि अलाउन्सेस हे दोन शेवटचे जे पद आहेत ते शेड्यूल नंबर 16 मध्ये ऑपरेटिंग एक्सपेन्सेस या शेड्यूलमध्ये घेतले जातील. त्यानंतर ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेले आहेत. द फॉलोइंग इन्फॉर्मेशन शुड आल्सो बी कन्सिडर्ड. नंबर 1, रिबेट ऑन बिल्स डिस्काउंटेड ₹9,000. रिबेट ऑन बिल्स डिस्काउंटेड ₹9,000. रिबेट ऑन बिल्स डिस्काउंटेड ₹2,000 ही अशा प्रकारची पहिली ॲडजस्टमेंट आहे. तर ॲडजस्टमेंटचे इफेक्ट कुठे कुठे होतील ते सर्व महत्त्वाचे जे ॲडजस्टमेंट आहेत त्या तुम्हाला लिहून दिलेल्याच आहेत, त्या तुम्हाला पाठ करायच्या आहेत. रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड ₹2,000 या ॲडजस्टमेंटचा पहिला जो इफेक्ट आहे तो पहिला इफेक्ट शेड्यूल नंबर 5 मध्ये करायचा आहे. शेड्यूल नंबर 5 मध्ये याची व्हॅल्यू लिहायची आहे रिबेट ऑन बिल्स डिस्काउंट. आणि दुसरा जो इफेक्ट आहे तो शेड्यूल नंबर 13 मध्ये, शेड्यूल नंबर 13 मध्ये जे डिस्काउंट ऑन बिल्स डिस्काउंटेड नावाचं पद आहे त्या पदामधून रिबेट ऑन बिल डिस्काउंटेडची व्हॅल्यू जी आहे ₹2,000 ती मायनस करायची आहे. अशा प्रकारे एक इफेक्ट शेड्यूल नंबर 5 मध्ये आणि दुसरा इफेक्ट शेड्यूल नंबर 13 मध्ये. शेड्यूल नंबर 13 मध्ये काय करायचं आहे, डिस्काउंट ऑन बिल्स डिस्काउंटेड या पदामधून ही जी अमाऊंट आहे रिबेटची ती मायनस करायची आहे. त्यानंतर दुसरी ॲडजस्टमेंट दिलेली आहे, प्रोव्हाइड ₹10,000 फॉर डाऊटफुल डेब्ट्स. प्रोव्हिजन आहे डेप्टरची, प्रोव्हाइड डाऊटफुल डेब्ट्स याचे सुद्धा दोन इफेक्ट होतात. पहिला इफेक्ट शेड्यूल नंबर 9 मध्ये करायचा आहे. शेड्यूल नंबर 9 मध्ये लोन्स अँड ॲडव्हान्सेसमधून ही रक्कम मायनस करायची आहे. कारण बँकेने तर कर्ज दिलं परंतु काही कर्जदारांनी, काही ग्राहकांनी ते कर्ज बुडवलं. ₹10,000 असं कर्ज आहे की ते डाऊटफुल आहे, म्हणजे ते ग्राहक देतील किंवा नाही. ते कर्जदार त्यांनी कर्ज तर घेतलं आहे परंतु ते कर्जाची परतफेड करतील किंवा नाही या बाबतीत बँकेला संशय आहे. आणि म्हणून त्या लोनच्या अमाऊंटमधून, लोन आणि ॲडव्हान्सच्या अमाऊंटमधून ही रक्कम मायनस केली जाईल. म्हणजे शेड्यूल नंबर 9 मध्ये जे लोन्स अँड ॲडव्हान्सेस हे पद घेतलं जाते त्या पदातून ही व्हॅल्यू जी आहे ही मायनस करायची आहे. आणि दुसरा जो इफेक्ट आहे तो दुसरा इफेक्ट प्रोव्हिजन अँड कंटिंजन्सी मध्ये घ्यायचा आहे. प्रोव्हिजन अँड कंटिंजन्सी याला शेड्यूल नंबर नाही आहे परंतु ते आपल्याला तयार करावं लागते. प्रोव्हिजन अँड कंटिंजन्सी त्यामध्ये घ्यायचं आहे प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेब्ट्स. अशा प्रकारे एक इफेक्ट शेड्यूल नंबर 9 मध्ये आणि दुसरा इफेक्ट प्रोव्हिजन अँड कंटिंजन्सी मध्ये आहे. त्यानंतर तिसरी ॲडजस्टमेंट दिलेली आहे, क्रिएट अ प्रोव्हिजन ऑफ ₹50,000 फॉर टॅक्सेशन. प्रोव्हिजन आहे टॅक्सेशनवरची, याचा एक इफेक्ट शेड्यूल नंबर 5 मध्ये आणि दुसरा इफेक्ट प्रोव्हिजन अँड कंटिंजन्सी मध्ये. टॅक्सेशनचा एक इफेक्ट शेड्यूल नंबर 5 मध्ये आणि दुसरा प्रोव्हिजन अँड कंटिंजन्सी मध्ये करायचा आहे. त्यानंतर चौथी ॲडजस्टमेंट दिलेली आहे, डायरेक्टर्स प्रपोज डिव्हिडंड ॲट द रेट ऑफ 10% फॉर द इयर 2014-15. डायरेक्टर, बँकेचं जे संचालक मंडळ आहे त्या संचालक मंडळानं घोषित केलं डिव्हिडंड किती, 10%. 10% हे शेअर कॅपिटल, पेड अप शेअर कॅपिटल जेवढं आहे त्या शेअर कॅपिटलवर काढायचं आहे. पेड अप शेअर कॅपिटल आहे 5 लाख रुपये. 5 लाख रुपयावर 10%, अशा प्रकारे त्याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. आणि याचा एक इफेक्ट जो आहे हा एक इफेक्ट 5व्या शेड्यूलमध्ये द्यायचा आहे, प्रपोज डिव्हिडंड म्हणून. त्याची जी काय व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू घेऊन त्याचा एक इफेक्ट 5व्या शेड्यूलमध्ये. आणि दुसरा जो इफेक्ट आहे तो दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं जे मुख्य फॉर्मॅट आहे त्या मुख्य फॉर्मॅटमध्ये चौथा जो हेड आपण लिहितो तो म्हणजे ॲप्रोप्रिएशनचा. त्या चौथ्या हेडमध्ये, ॲप्रोप्रिएशनच्या हेडमध्ये ही अमाऊंट घ्यायची आहे प्रपोज डिव्हिडंड म्हणून. तर अशा प्रकारे दोन इफेक्ट घ्यायचे आहेत. याचे दोन इफेक्ट, एक 5व्या
शेड्यूलमध्ये, शेड्यूल नंबर 5मध्ये, आणि दुसरा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या मुख्य फॉर्मॅटमध्ये जे एप्रोप्रिएशन चौथं हेड आहे त्या अंतर्गत घ्यायचं आहे एप्रोप्रिएशनमध्ये. त्यानंतर आहे इंटरेस्ट अक्रू ऑन इन्व्हेस्टमेंट. 5वी ॲडजस्टमेंट आहे इंटरेस्ट ड्यू झाला कशावर? इन्व्हेस्टमेंट, गुंतवणुकीवर. बँकेनं जी गुंतवणूक केलेली आहे त्या गुंतवणुकीवर इंटरेस्ट ड्यू झाला. किती रुपयाचा? 11,500 रुपयाचा. तर याचा एक इफेक्ट शेड्यूल नंबर 11मध्ये, कारण ती बँकेची असेट आहे आणि म्हणून एक इफेक्ट शेड्यूल नंबर 11मध्ये. शेड्यूल नंबर 11 आहे अदर असेट. त्या शेड्यूल नंबर 11मध्ये त्याचा एक इफेक्ट द्यायचा आहे. आणि दुसरा जो इफेक्ट आहे तो दुसरा इफेक्ट शेड्यूल नंबर 13मध्ये, इंटरेस्ट अर्न या शेड्यूलमध्ये, कारण ते बँकेचं उत्पन्न आहे, व्याज मिळणार आहे बँकेला, मिळालेलं नाही परंतु ते ड्यू झालेलं आहे 11,500 रुपयाचं. त्यामुळे एक इफेक्ट शेड्यूल नंबर 11मध्ये आणि दुसरा इफेक्ट शेड्यूल नंबर 13मध्ये करायचा आहे. त्यानंतर 6वी जी ॲडजस्टमेंट आहे बिल्स फॉर कलेक्शन अमाऊंटेड टू ₹1 lakh. याचा इफेक्ट फक्त बॅलन्स शीटमध्ये करायचा आहे. तोही 12वं जे शेड्यूल लिहितो कंटिंजंट लॅबिलिटी त्यानंतरचं जे पद आहे बिल्स फॉर कलेक्शन अशा या नावाचं एक पद लिहायचं आहे त्या ठिकाणी, आणि अमाऊंट दाखवायची आहे 1 लाख रुपये. फक्त शो करायचं आहे. एका दृष्टीने असेट असते आणि दुसऱ्या दृष्टीने ही लॅबिलिटी असते. त्यामुळे फक्त बॅलन्स शीटमध्येच त्याला घ्यायचं आहे आणि शेड्यूल नंबर 12 नंतरचं पद लिहायचं आहे बिल्स फॉर कलेक्शन, आणि त्याच्यासमोर अमाऊंट लिहायची आहे 1 लाख रुपये. याची टोटल मात्र विचारात घ्यायची नाही आहे. त्यानंतर ची ॲडजस्टमेंट आहे ॲक्सेप्टन्स ऑन बिहाफ ऑफ कस्टमर अमाऊंटेड टू ₹20,000. याला घ्यायचं आहे शेड्यूल नंबर 12मध्ये. ही कंटिंजंट लॅबिलिटी आहे. ॲक्सेप्टन्स ऑन बिहाफ ऑफ कस्टमर म्हणजे ग्राहकाकडून जे काय ॲक्सेप्टन्स आहे, स्वीकृती आहे, म्हणजे ही भविष्यामध्ये निर्माण होऊ शकते अशा प्रकारची देयता, आणि म्हणून 20,000 रुपये द्यावे लागू शकतात, परंतु द्यावे लागतीलच हे सांगता येत नाही, आणि म्हणून ही कंटिंजंट आकस्मिक लॅबिलिटी आहे, आणि म्हणून ही शेड्यूल नंबर 12मध्ये घ्यायचं आहे. त्यानंतरची ॲडजस्टमेंट आहे क्लेम्स अगेन्स्ट द बँक नॉट ॲक्नॉलेज ॲज डेब्ट ₹25,000. बँकेविरुद्धचं जे क्लेम आहे, एक दावा आहे, त्याला कर्ज म्हणून अजूनपर्यंत मान्यता दिलेली नाही आहे, आणि अशी अमाऊंट आहे 25,000 रुपये. हे सुद्धा कंटिंजंट लॅबिलिटी आहे आणि ती शेड्यूल नंबर 12मध्ये घ्यायची आहे. त्यानंतरची ॲडजस्टमेंट दिलेली आहे 9वी ॲडजस्टमेंट चार्ज डिप्रेसिएशन ऑन प्रिमायसेस ॲट द रेट ऑफ 10% अँड ऑफिस कार ॲट द रेट ऑफ 5%. डिप्रेसिएशन चार्ज करायचं आहे प्रिमायसेसवर आणि ऑफिस कारवर. प्रिमायसेसवर 10%. प्रिमायसेस आपण कुठे लिहितो? शेड्यूल नंबर 10मध्ये, फिक्स असेटमध्ये. तर एक इफेक्ट त्या ठिकाणी करायचा आहे शेड्यूल नंबर 10मध्ये. प्रिमायसेसच्या व्हॅल्यूमधून ही डिप्रिसिएशनची जी रक्कम आहे ती मायनस करायची आहे. जे काही डिप्रिसिएशन येईल प्रिमायसेसची व्हॅल्यूवर 10% त्याच्यामधून मायनस करायचं आहे, आणि कारच्या ऑफिस कारच्या रकमेमधून सुद्धा 5% जी काही व्हॅल्यू येईल ती मायनस करायची आहे. म्हणजे शेड्यूल नंबर 10मध्ये याचा एक इफेक्ट घ्यायचा आहे, आणि दुसरा इफेक्ट जो आहे तो शेड्यूल नंबर 16मध्ये, कारण हा बँकेचा खर्च सुद्धा आहे, आणि तो शेड्यूल नंबर 16मध्ये ऑपरेटिंग एक्सपेन्सेसमध्ये सुद्धा दाखवायचा आहे. त्यानंतर शेवटची ॲडजस्टमेंट दिलेली आहे ट्रान्सफर 25% ऑफ प्रॉफिट टू स्टॅच्युटरी रिझर्व. ही ॲडजस्टमेंट दिली नसती तरी 25% जो नफा आहे हा स्टॅच्युटरी रिझर्वला ट्रान्सफर करावाच लागला असता. ट्रान्सफर 25% ऑफ प्रॉफिट म्हणजेच नेट प्रॉफिट. बँकेला दरवर्षी होणाऱ्या शुद्ध नफ्याच्या 25% रक्कम स्टॅच्युटरी रिझर्वला ट्रान्सफर करणे कायद्यानुसार बंधनकारक आहे, आणि म्हणून ही ॲडजस्टमेंट दिली नसती तरी 25% रक्कम स्टॅच्युटरी रिझर्वला ट्रान्सफर केली असती. दिलेली आहे तरी काही हरकत नाही. याचा जो पहिला इफेक्ट आहे हा शेड्यूल नंबर 2मध्ये करायचा आहे. शेड्यूल नंबर 2मध्ये शेड्यूल नंबर 2 आहे रिझर्व अँड सरप्लस. शुद्ध नफा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं जे मुख्य फॉर्मॅट आहे त्या मुख्य फॉर्मॅट तयार करून शुद्ध नफा काढला जातो, आणि त्या शुद्ध नफ्याच्या 25% रक्कम स्टॅच्युटरी रिझर्वला ट्रान्सफर केली जाते.
म्हणजे एक इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये जे चौथं हेड आपण लिहितो ॲप्रोप्रिएशन, या चौथ्या हेडमध्ये करायचं आहे. आणि दुसरा जो इफेक्ट सांगितला आहे तो म्हणजे रिझर्व्ह अँड सरप्लस, या शेड्यूल नंबर 2मध्ये करायचा आहे. शेड्यूल नंबर 2मध्ये आणि ॲप्रोप्रिएशनमध्ये या शेवटच्या ॲडजस्टमेंटचे इफेक्ट करायचे आहेत. प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड ऑन 31 मार्च 2014 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटसुद्धा तयार करायचा आहे 31 मार्च 2014चा, आणि सॉरी या ठिकाणी 15 करायचा आहे, 31 मार्च 2015चं येईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, कारण ट्रायल बॅलन्स 31 मार्च 2015ची दिलेली आहे. त्यामुळे 14च्या ऐवजी 15 करा, 31 मार्च 2015 अँड बॅलन्स शीट, त्याच तारखेची बॅलन्स शीट तयार करायची आहे. आतापर्यंत आपण सेपरेट प्रॉब्लेम पाहत आलो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे वेगवेगळे प्रॉब्लेम पाहिले आणि बॅलन्स शीटचे वेगळे प्रॉब्लेम पाहिले, परंतु या प्रॉब्लेममध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंटसुद्धा तयार करायला सांगितलेलं आहे आणि बॅलन्स शीटसुद्धा तयार करायला सांगितलेली आहे. म्हणजे सर्व शेड्यूल नंबर 1 पासून ते शेड्यूल नंबर 16 पर्यंतचे सर्व शेड्यूल आपल्याला तयार करावे लागतील. शेड्यूल नंबर 1 पासून ते 16 पर्यंत, आणि त्यानंतर प्रोव्हिजन अँड कंटिंजन्सी सुद्धा तयार करावी लागेल. आणि त्यानंतर बॅलन्स शीटचं मुख्य फॉर्मॅट आहे, बॅलन्स शीट तयार करावी लागेल आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करावं लागेल. तर यासाठी आपल्याला सर्वप्रथम प्रत्येक शेड्यूल नंबर 1 पासून ते शेड्यूल नंबर 16 पर्यंतचे सर्व शेड्यूल तयार करायचे आहेत. तर पहिलं शेड्यूल असं फारसं काही कठीण नाही आहे किंवा त्याच्यावर काही ॲडजस्टमेंट दिलेल्या नसतात. फक्त ॲथोराइज कॅपिटल प्रॉब्लेममध्ये दिलेलं असेल तर ते या शेड्यूलमध्ये आपल्याला फक्त शो करायचं आहे, आणि इश्यू, सबस्क्राईब, कार्ड अँड पेड अप कॅपिटलची जी काही व्हॅल्यू असेल तीच व्हॅल्यू टोटलमध्ये विचारात घ्यायची आहे. तर पहा, या प्रॉब्लेममध्ये ॲथोराइज कॅपिटल दिलेलं आहे 10 लाख रुपयाचं. नंबर ऑफ शेअर्स दिलेले नाहीत. नंबर ऑफ शेअर्स काढता येतील आपल्याला. नंबर ऑफ शेअर्स येतील 10,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 ईच, कारण 10 लाख भागीला 100 केलं तर नंबर ऑफ शेअर्स येतील 10,000. त्यामुळे 10,000 इक्विटी शेअर्स आहेत. एका शेअरची व्हॅल्यू आहे ₹100. टोटल अमाऊंट होईल 10 लाख रुपये. त्यानंतर इश्यू, सबस्क्राईब, कार्ड अँड पेड अप कॅपिटल ते दिलेलंच आहे प्रॉब्लेममध्ये. इश्यू, सबस्क्राईब अँड कार्ड कॅपिटल किती आहे ते सुद्धा दिलेलं आहे. 5,000 इक्विटी शेअर्स आहेत आणि एका शेअरची व्हॅल्यू ₹100 आहे. 5,000 गुणिले 100 म्हणजे ही अमाऊंट होते 5 लाख रुपये. म्हणजे पेड अप कॅपिटल आहे 5 लाख रुपये, आणि त्यामुळे त्याची टोटलसुद्धा 5 लाख रुपयाची येईल, कारण ॲथोराइज कॅपिटलची टोटल घ्यायची नाही आहे. त्यानंतर दुसरं शेड्यूल तयार करायचं असते. दुसरं शेड्यूल मात्र आपल्याला काळजीपूर्वक तयार करायचं आहे. स्टॅच्युटरी रिझर्वचं प्रिव्हियस इयरचं बॅलन्स ट्रायल बॅलन्समध्येच दिलेलं आहे 1 लाख रुपये. ट्रान्सफर फॉर दी इयर 38,750 हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केल्यानंतरच याची व्हॅल्यू आपल्याला कळेल, तोपर्यंत कळणार नाही, आणि त्यामुळे ही व्हॅल्यू आपल्याला सध्याच लिहिता येणार नाही. 38,750 हे लिहिलेलं आहे, परंतु ही व्हॅल्यू केव्हा माहीत होईल आपल्याला, जेव्हा आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करू, नेट प्रॉफिट काढू, आणि तेव्हाच नेट प्रॉफिट काढल्यानंतर नेट प्रॉफिटच्या 25% रक्कम या ठिकाणी ट्रान्सफर करायची आहे. ही ती रक्कम आहे 38,750 प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केल्यानंतरची नेट प्रॉफिटच्या 25% रक्कम आहे. त्यानंतर रिझर्व्ह फंडची व्हॅल्यू दिलेलीच आहे प्रॉब्लेममध्ये 2 लाख रुपये. त्यानंतर बॅलन्सिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ही रक्कमसुद्धा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केल्यानंतरच आपल्याला करता येईल, आणि त्यामुळे शेड्यूल नंबर 2 प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केल्यानंतरच आपल्याला तयार करता येईल. फक्त त्याच्यासाठी हवी तेवढी जी काही जागा आहे 4-5 लाईनची ती फक्त आपल्याला सोडून द्यायची आहे, आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केल्यावरच आपल्याला स्टॅच्युटरी रिझर्वची जी काही व्हॅल्यू आहे ती माहीत होईल, आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा जो बॅलन्स आहे तो माहीत होईल. या दोन्ही व्हॅल्यू नंतरच लिहायच्या आहेत. त्यानंतर डिपॉझिटची मध्ये काही ॲडजस्टमेंट वगैरे फारशा दिलेल्या नसतात. जी काही अमाऊंट दिलेली आहे तीच अमाऊंट आपल्याला जशीच्या तशी लिहायची आहे, ॲडजस्टमेंट दिल्या नसतील तर याही प्रॉब्लेममध्ये काही ॲडजस्टमेंट दिलेल्या नाही आहे. तिसऱ्या शेड्यूलवर तिसरं शेड्यूल आहे डिपॉझिट. यामध्ये फिक्स डिपॉझिट आहेत, करंट डिपॉझिट आहे आणि सेव्हिंग डिपॉझिट, म्हणजे मुदती ठेवी आहेत, चालू खात्यावरच्या ठेवी आहेत आणि बचत खात्यावरच्या ठेवी आहेत. या तिघांची टोटल येईल 15 लाख प्लस 3,50,000 प्लस 5 लाख 23,50,000 रुपये. त्यानंतर चौथं शेड्यूल आहे शेड्यूल नंबर 4 बॉरोविंग.
म्हणजे बँकेने घेतलेलं कर्ज दुसऱ्यांकडून, इतरांकडून, इतर बँकेकडून किंवा रिझर्व्ह बँकेकडून बँकेनं घेतलेल्या कर्जाचा समावेश या शेड्यूलमध्ये करायचा आहे. या शेड्यूलवर सुद्धा फारशा ॲडजस्टमेंट दिलेल्या नसतात. तर चौथं शेड्यूल आहे बारोविंग फ्रॉम अदर बँक आहे 3 लाख रुपये आणि बारोविंग फ्रॉम RBI आहे 2 लाख रुपये. म्हणजे या बँकेनं इतर बँकांकडून 3 लाख रुपयाचं कर्ज घेतलं आणि या बँकेनं रिझर्व्ह बँकेकडून 2 लाख रुपयाचं कर्ज घेतलं. अशा प्रकारे बँकेवर टोटल 5 लाख रुपयाचं कर्ज आहे. त्यानंतर 5वं शेड्यूलवर सुद्धा ॲडजस्टमेंट दिलेल्या असतात. त्यामुळे 5वं शेड्यूल सुद्धा काळजीपूर्वक तयार करायचं आहे, कारण 5व्या शेड्यूलवर ॲडजस्टमेंट दिलेल्या असतात. 5वं शेड्यूल आहे अदर लॅबिलिटीज अँड प्रोव्हिजन. पहिलीच ॲडजस्टमेंट दिलेली आहे 5व्या शेड्यूलवरची, जी आहे रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड ₹2000 जे 2000 रुपये आहे आणि ही ॲडजस्टमेंट दिलेली आहे. या ॲडजस्टमेंटचा एक इफेक्ट 5व्या शेड्यूलमध्ये करायचा आहे, रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड 2000. त्यानंतर दुसरा जो इफेक्ट आहे तो दुसरा इफेक्ट आपल्याला करायचा आहे शेड्यूल नंबर 13मध्ये. शेड्यूल नंबर 13मध्ये दुसरा इफेक्ट करायचा आहे. त्यानंतर प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशनची सुद्धा प्रोव्हिजन दिलेली आहे. ही सुद्धा ॲडजस्टमेंट दिलेली आहे. या ॲडजस्टमेंटचा सुद्धा 5व्या शेड्यूलमध्ये इफेक्ट होतो. प्रपोज डिव्हिडंडची ॲडजस्टमेंट दिलेली आहे. प्रपोज डिव्हिडंडची जी ॲडजस्टमेंट आहे ती आहे 4थी ॲडजस्टमेंट आहे. डायरेक्टर प्रपोज डिव्हिडंड ॲट द रेट ऑफ 10%. कशावर काढायचं? पेडअप कॅपिटलवर. पेडअप कॅपिटल किती आहे? 5 लाख. 5 लाखावर किती टक्के? 10%. 5 लाखावर 10% म्हणजे किती रक्कम होते? 50,000 रुपये. प्रपोज डिव्हिडंडची रक्कम आली 50,000 रुपये. याचा एक इफेक्ट 5व्या शेड्यूलमध्ये आणि दुसरा इफेक्ट ॲप्रोप्रिएशनमध्ये करायचा असतो. त्यानंतर वर्कर्स प्रॉव्हिडंट फंड हे ट्रायल बॅलन्समध्येच व्हॅल्यू दिलेली आहे 25,000 रुपये. जेवढी आहे तेवढीच लिहायची आहे. त्यानंतर अनक्लेम डिव्हिडंड हे सुद्धा ट्रायल बॅलन्समध्ये अमाऊंट दिलेली आहे 5,000 रुपये. तर अशा प्रकारे 5वं शेड्यूलसुद्धा काळजीपूर्वक, दुसरं आणि 5वं शेड्यूल काळजीपूर्वक तयार करायचं आहे. त्यानंतर 6व्या शेड्यूलवर सुद्धा फारशा ॲडजस्टमेंट दिलेल्या नसतात. फक्त त्या शेड्यूलचे जे काही पदं आहेत तेच पदं आपल्याला घ्यायचे आहे. यामध्ये कॅश इन बॅलन्स विथ RBI, कॅश इन हँड आहे 1,83,000 रुपये. म्हणजे बँकेकडे रोख रक्कम आहे 1,83,000 रुपयाची आणि रिझर्व्ह बँकेमध्ये कॅश आहे 2,47,500. अशा प्रकारे टोटल 4,30,500 रुपये बँकेकडे रोख या स्वरूपामध्ये आहेत. त्यानंतर 7वं शेड्यूल आहे. 7व्या शेड्यूलमध्ये सुद्धा फारशा ॲडजस्टमेंट नसतात. बॅलन्स विथ बँक अँड मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस. याच नावाचे 2 पदं दिलेले आहेत. एक मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस आहे 1 लाख रुपयाचं आणि दुसरं आहे बॅलन्स विथ बँक, म्हणजे इतर बँकेमध्ये, या बँकेचं इतर बँकेमध्ये असणारे पैसे आहेत 2 लाख रुपये. अशा प्रकारे टोटल 3 लाख रुपये बँकेकडे आहेत. आणि 7व्या शेड्यूलवर सुद्धा ॲडजस्टमेंट दिलेल्या नाही आहेत. जे पदं दिलेले आहेत तेच पदं, या शेड्यूलचे जे पदं आहेत तेच पदं यामध्ये लिहायचे आहेत. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट यावर सुद्धा ॲडजस्टमेंट नसतात. इन्व्हेस्टमेंट या शेड्यूलवर सुद्धा ॲडजस्टमेंट नसतात. इन्व्हेस्टमेंट नावाचं एकच पद दिलेलं आहे 12,50,000 रुपयाचं. त्याची टोटल येईल 12,50,000 रुपये. त्यानंतर मात्र 9व्या शेड्यूलवर मात्र ही ॲडजस्टमेंट असेल प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेब्टची. तर ती ॲडजस्टमेंट आपल्याला काळजीपूर्वक यामधून विचारात घ्यायची आहे. दुसरी ॲडजस्टमेंट दिलेली आहे प्रोव्हाइड ₹10,000 फॉर डाऊटफुल डेब्ट्स. याचा एक इफेक्ट प्रोव्हिजन अँड कंटिंजन्सीमध्ये करायचा आहे आणि दुसरा इफेक्ट या शेड्यूलमध्ये, शेड्यूल नंबर 9मध्ये. तर पहा, पहिलं पद आहे बिल्स डिस्काउंटेड इन परचेस. ही व्हॅल्यू प्रॉब्लेममध्येच दिलेली आहे. ट्रायल बॅलन्समध्ये 1 लाख रुपये, ही जशीच्या तशी घ्यायची आहे. त्यानंतर लोन्स अँड ॲडव्हान्सेस दिलेलं आहे 10 लाख रुपये. हे सुद्धा ट्रायल बॅलन्समध्ये दिलेलं आहे. त्यानंतर दुसरी ॲडजस्टमेंट आहे याच्यावर प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेब्ट्स. 10,000 रुपयाचं असं कर्ज आहे. बँकेनं टोटल किती कर्ज दिलेलं आहे लोकांना? 10 लाख रुपयाचं कर्ज दिलेलं आहे. परंतु या 10 लाख रुपयापैकी 10,000चं कर्ज असं आहे की जे संशयित आहे. बँकेला असं वाटते की हे 10,000 रुपये आता मिळणार नाहीत, कारण त्यांनी जे इन्स्टॉलमेंटची रक्कम असेल, EMIची जी काही रक्कम असेल ती पेड केलेली नसेल विशिष्ट कालावधीपर्यंत, आणि म्हणून 10,000 रुपये असं वाटते की बँकेला ते संशयित आहेत, डाऊटफुल आहेत. म्हणून 10,000 रुपये त्यामधून मायनस केले जातील. 10 लाख रुपयामधून 10,000 रुपये मायनस केले
तर अमाऊंट येईल 9,90,000 रुपये. त्यानंतर कॅश क्रेडिट आणि ओव्हरड्राफ्ट हे सुद्धा बँकेनं दिलेल्या कर्जाचा एक प्रकार आहे. त्याची व्हॅल्यू आहे 6,00,000 रुपये. अशा प्रकारे टोटल येईल 9व्या शेड्यूलची 16,90,000 रुपये. त्यानंतर फिक्स असेट दिलेला आहे. फिक्स असेटमध्ये प्रिमायसेस याच्यावर ॲडजस्टमेंट दिलेली आहे आणि ऑफिस कार याच्यावर ॲडजस्टमेंट दिलेली आहे. ॲडजस्टमेंट आहे 9वी ॲडजस्टमेंट. चार्ज डिप्रिसिएशन ऑन प्रिमायसेस ॲट द रेट ऑफ 10% अँड ऑफिस कार ॲट द रेट ऑफ 5%. प्रिमायसेसची व्हॅल्यू आहे 2,00,000. 2,00,000वर 10% म्हणजे किती व्हॅल्यू होते? 20,000 रुपये. 2,00,000वर 10% 20,000 रुपये मायनस करायचे आहेत. एक इफेक्ट यामध्ये शेड्यूल नंबर 10मध्ये आणि दुसरा इफेक्ट शेड्यूल नंबर 16मध्ये करायचा आहे. त्यानंतर ऑफिस कारवर सुद्धा ॲडजस्टमेंट दिलेली आहे. ऑफिस कारवर डिप्रिसिएशन आकारायचं आहे 5%. 50,000वर 5% डिप्रिसिएशन आकारलं तर त्याची व्हॅल्यू येईल 2,500 रुपये. 2,500 रुपये यामधून मायनस करायचे आहेत. उरलेली रक्कम आहे 47,500 रुपये. त्यानंतर फर्निचरवर काही ॲडजस्टमेंट दिलेली नाही आहे डिप्रिसिएशनची, त्यामुळे फर्निचरची व्हॅल्यू जेवढी आहे तेवढीच घ्यायची आहे 32,500 रुपये. त्यानंतर अदर असेट आहे शेड्यूल नंबर 11. याच्यावर सुद्धा फारसे ॲडजस्टमेंट नसतात, परंतु एक ॲडजस्टमेंट दिलेली आहे इंटरेस्ट अक्रूची. 5वी ॲडजस्टमेंट आहे इंटरेस्ट अक्रू ऑन इन्व्हेस्टमेंट वाज ₹11,500. याचा एक इफेक्ट शेड्यूल नंबर 11मध्ये आणि दुसरा शेड्यूल नंबर 13मध्ये करायचा आहे. इंटरेस्ट अक्रू ऑन इन्व्हेस्टमेंट 11,500 रुपये. त्यानंतर नॉन बँकिंग असेट हे ट्रायल बॅलन्सेसमध्येच दिलेलं आहे 20,000 रुपये. जेवढेचं तेवढंच घ्यायचं आहे 31,500 रुपये. मात्र कंटिंजंट लॅबिलिटीवर ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. ॲडजस्टमेंट नंबर 7 आणि 8. ॲक्सेप्टन्स ऑन बिहाफ ऑफ कस्टमर अमाउंटेड टू ₹20,000 आणि क्लेम्स अगेन्स्ट द बँक नॉट ॲक्नॉलेज ॲज डेप्ट ₹25,000. हे ॲडजस्टमेंट फक्त शेड्यूल नंबर 12मध्ये एकच इफेक्ट यायचा द्यायचा आहे, कारण या कंटिंजंट लॅबिलिटी आहेत. एका दृष्टीनं असेल तर दुसऱ्या दृष्टीनं लॅबिलिटी अशा स्वरूपाच्या या लॅबिलिटी असतात आणि त्यामुळे त्या फक्त शेड्यूल नंबर 12मध्येच घ्यायच्या आहेत. तर अशा पद्धतीनं हे शेड्यूल तयार करायचे आहेत. शेड्यूल नंबर 12पर्यंतचे शेड्यूल आपण आजच्या क्लासमध्ये पाहिले. त्यानंतर शेड्यूल नंबर 13, 14, 15, 16 आणि प्रोव्हिजन अँड कंटिंजन्सी आणि बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे आपण उद्याच्या क्लासमध्ये समजून घेऊ. तोपर्यंत हे प्रॉब्लेम पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे वाचून घ्या, चांगल्या पद्धतीने वाचा, समजून घ्या, वाचून घ्या, समजून घ्या. त्याचे जे इफेक्ट आहेत ते इफेक्ट पण पाठ करा. म्हणजे शेड्यूल पाठ करायला तुम्हाला अगोदरच सांगितलं आहे. कोणता शेड्यूल, कोणता पद कोणत्या शेड्यूलमध्ये जाते हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे ज्या ॲडजस्टमेंट लिहून दिलेल्या आहेत, ॲडजस्टमेंट एंट्रीज, त्या एंट्रीजसुद्धा पाठ करणं आवश्यक आहे. कारण ज्या ॲडजस्टमेंट दिलेल्या आहेत त्या ॲडजस्टमेंटचे जे 2 इफेक्ट असतात ते कोणकोणत्या शेड्यूलमध्ये किंवा कोणत्या खात्याला होतात ते सुद्धा माहीत असणे आवश्यक आहे. एवढं केल्याशिवाय याच्यावरचे प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करता येणार नाही आणि हे करणं फारसं काही कठीण नाही. बाकीचं आपण उद्याच्या